सर्वांना नमस्कार, स्वागत. एकदा चॅट बॉक्स मध्ये जर तुम्हाला आवाज येत असेल तर ओके म्हणा. तिथे ज्यांना ज्यांना आवाज येत असेल, क्लिअर येत असेल, त्यांनी ओके टाईप करायचंय. उमेश बोरजे, ओके, थँक्यू. वैभव गरमोडे, थँक्यू. ग्रेट. राजेश वाणी सर, थँक्यू. आवाज सर्वांना येतोय. ज्यांना आवाज येत असेल त्यांनी आपल्या ऑडिओ मध्ये बघा, कुठेतरी तिथे मिसफिल झालं असेल. आज आपलं सेकंड सेशन आहे. काल इंट्रोडक्टरी सेशन होतं. रेकॉर्डिंग फक्त त्यांनाच मिळणार आहे जे जॉईनिंग करणार आहेत. जे जॉईनिंग नाही करणार त्यांना रेकॉर्डिंग मिळणार नाही. तर जे जे जॉईनिंग नाही करणार त्यांना रेकॉर्डिंग मिळणार नाही. आता पर्सनल याच्यावर रेकॉर्डिंग जाणार आहे. ओके. याचा मूळ उद्देशच आहे की तुम्हाला हा विषय खोलवर समजला गेलेला पाहिजे. आणि जे प्रेझेंट मध्ये होते ते व्हर्च्युअल तुम्ही किती वेळेस ऐकलं तरी ते मोमेंट येत नाही. ओके. तर तुम्ही ऍज अ डाऊन टू अर्थ जेवढं इथे बघणार किंवा येणार त्या हिशोबाने तुम्हाला त्या हिशोबाने हे हे ज्ञान त्याच्याच नशिबी आहे जो युनिव्हर्सशी कनेक्टेड आहे. ते त्याच्या नशिबी कमी आहे जो युनिव्हर्सशी कनेक्टेड नाही आहे. तुम्ही समर्पण भावनेने आलेला असणार तर तुम्हाला पुरेपूर ज्ञान या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि त्याचा निश्चितच फायदा तुमच्या सोबत तुमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा होईल. आज आपलं प्रॅक्टिकल सेशन ऍक्च्युअली है ना. तर जर व्हिडिओ स्टार्ट केलं तर वेल अँड गुड. म्हणजे तुम्ही काय करताय हे तुम्हाला काही तिथे प्रॉब्लेम येतोय का हे आपल्याला लक्षात येईल. तुम्ही वही पेन वगैरे घेऊन बसत, कारण एक डायग्राम आपल्याला इथे स्केच करायची आहे. ज्यांना कम्फर्टेबल असेल त्यांनीच करावं. व्हिडिओ ऑन करता येत असेल तर करावं, अदरवाईज कंपल्सरी नाही. कारण आज आपण एक ड्रॉइंग करणार आहोत. तर ड्रॉइंग मध्ये तुम्हाला सर्व त्या गोष्टी लक्षात येतील की आपण कशा पद्धतीने वास्तू ह्या एनर्जीला आपण एक एक स्टेप आपण पुढे जाणार आहोत. आजचं ऍक्च्युली बेसिक आहे. ते बेसिक ज्यांनी मिस केलं त्यांना पुढचं सेशन काहीच लक्षात येणार नाही. वास्तुपुरुषाची उत्पत्ती किंवा वास्तुपुरुषाची कथा कुठून ही एनर्जी या लेवलला स्टार्ट झाली, कसं हे संपूर्ण जग तयार झालं आणि कशा त्या वास्तू चं महत्व हे अधिकाधिक या पृथ्वी तलावर वाढलं. वास्तूमध्ये बरेच ग्रंथ आहेत. जसं मानसार आहे, मयमतम आहे, विश्वक्रमा आहे, विश्वकर्मा प्रकाश आहे, समरांगण सूत्रधार आहे, भोजराज आहे, वास्तुवैभव है ना. यासारखे अफाट ग्रंथ सामग्री आपल्या भारत देशामध्ये आहे. आणि त्याला ज्या ज्या ऋषीमुनींनी, आपण त्यांना ऋषीमुनीच म्हणूया, आजचे सायंटिस्ट म्हणूया, सर्वांनी म्यूट करून घ्यायचं आहे. कारण एखाद्या वेळी डिस्टर्बन्स येईल. प्रत्येकाने म्यूट बघायचं आहे की आपला ऑडिओ तिथे म्यूट आहे का नाही. ज्यांचा ज्यांचा ऑडिओ म्यूट नसेल त्यांनी बघावं. तिथे बऱ्याच लोकांचा ऑडिओ तिथे अनम्यूट आहे, तर तिथून डिस्टर्बन्स येऊ शकतं. तर ज्यावेळेस पांडव होते, कौरव होते, त्यावेळेस सुद्धा वास्तूचा त्यावेळेस फार मोठा उपयोग केला जात होता. पांडवांनी ज्यावेळेस मयनगरी ही बांधली आणि त्याच्या वास्तुशांतीसाठी सर्व लोकांना त्यावेळेस बोलवलं, कौरवांना बोलवलं. ठीक आहे. तर तिथे वास्तूचं त्यावेळेस तो प्रोग्राम त्या ठिकाणी झाला. वास्तू बघण्यासाठी सर्व व्यक्ती त्या ठिकाणी आलेत. तर झालं काय, ती वास्तू अशा पद्धतीने बांधलेली होती की ज्याचा जो बेस आहे किंवा ऍक्च्युली त्याचं जो ब्रह्मस्थान आहे है ना, तर ब्रह्मस्थान मध्ये एक पाण्याचं एक हौद त्यांनी बांधला.
आणि त्याची डिझाईन अशा पद्धतीने करून ठेवली की तो फ्लोर जो असेल, फ्लोर आणि तो हौद हा जवळजवळ सारख्या लेवलला तो दिसेल, है ना. तर ज्यावेळेस दुर्योधन त्या ठिकाणी ते सर्व अवाढव्य बघण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा ग्रुप आला, तर तो अवाच्य झाला की एवढं सुंदर मयनगरी यांनी कशी काय सांगितली. आतापर्यंत हे गुपित ठेवलं होतं. जेवढं कन्स्ट्रक्शन मोठं झालं त्यावेळेस तो बघता बघता तो आजूबाजूला सर्व परिस्थिती त्या ठिकाणी बघत होता. अतिशय सुंदर ही मयनगरी त्या ठिकाणी बांधलेली होती. ब्रह्मस्थानामध्ये पाण्याचं स्थळ. ठीक आहे. अशा वेळेस तो तिथे चालत असताना वर त्याचं लक्ष गेलं. त्या ठिकाणी द्रौपदी ही त्या ठिकाणी होती आणि ते बघता बघता त्याचा पाय त्या हौदामध्ये पडला आणि तो त्या हौदामध्ये पडल्यानंतर तिथे द्रौपदी ही हसली आणि त्यावेळेसच त्याच्या मनामध्ये एक मेसेज गेला की काही असो, मला ही मयनगरी जिंकायची आहे. त्यावेळेस काय त्याच्यानंतर काय झालं सर्वज्ञात आहे. त्या ठिकाणी युद्ध झालं, पांडवांचा नाश झाला, त्या ठिकाणी दुर्योधन हा राहायला गेला आणि कालांतराने त्या ठिकाणी त्याचाही विनाश झाला. तर ब्रह्मस्थानामध्ये पाणी जे आहे हे कुल नाश दर्शवतं. ब्रह्मस्थानामध्ये पाणी. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, ही हा वास्तू जो आहे ना, ते दुधारी तलवार आहे. वास्तू दुधारी तलवार आहे. त्याच्या अशा चुकीच्या पद्धतीने केलेलं काम सुद्धा वास्तू दोष जो आहे हा कुलनाश करण्यासाठी सार्थक ठरतो. मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते म्हणजे सूर्य ऊर्जा. सूर्य ऊर्जा जे आहे ते मानव जीवनावर तसेच वास्तूमध्ये सुद्धा काम करते. तो नोट डाऊन करून घ्या की ज्या ज्या ऊर्जा शक्ती आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचे आहेत ते फर्स्ट म्हणजे सूर्य ऊर्जा, दुसरं वास्तू पुरुष ऊर्जा म्हणजे दॅट इज द एनर्जी ऑफ अ लँड, है ना. म्हणजे पृथ्वीची चुंबकीय शक्ती. ओके. पंचमहाभूत. पंचमहाभूत अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश आणि स्पेस. अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू आणि पाणी. पंचमहाभूत, पृथ्वीची चुंबकीय शक्ती, नैसर्गिक दिशा, ऊर्जा, ग्रह, नक्षत्र आणि वास्तूचे फोर्टिफाय एनर्जी देवता फील्ड. हे सर्व या एनर्जीला किंवा या वास्तूला काम करत असतात. दोन रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज आणि इन्फ्रारेड. इन्फ्रारेड रेज. इन्फ्रारेड आपण बऱ्याच वेळेस एक्सरे या ठिकाणी यूज करतो. बरेच वेळेस जास्त प्रमाणात एक्सरे काढला तर तो बॉडीला कुठेतरी हार्मफुल होतो. म्हणून इन्फ्रारेड किरणे जे आहेत ना ते अतिशय हार्मफुल असतात आपल्या शरीरास. अल्ट्राव्हायोलेट जे किरण असतात जे कमिंग फ्रॉम द नॉर्थ आणि ईस्ट डायरेक्शन, ज्याच्यामध्ये इनबिल्ट एक नैसर्गिक शक्ती असते. माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ते काम करतात. विटॅमिन डी त्यामध्ये ऑलरेडी असते आणि त्या पद्धतीने त्या सकाळच्या कोवड्या उन्हामध्ये ज्यांनी योगा केला किंवा मेडिटेशन केलं तर त्यांचं लाईफ हे लॉंग असतं. आपण इथे एक डायग्राम करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला एक स्क्रीन शेअर केलेली आहे. स्क्रीन शेअर दिसते का? ज्यांना ज्यांना स्क्रीन शेअर दिसते त्यांनी
ए टाईप करायचं आहे. ए. ज्यांना ज्यांना स्क्रीन दिसते आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये ए टाईप करायचं आहे. कारण तुम्ही जेवढे कनेक्टेड असणार तेवढं माझ्या लक्षात येईल. तुम्हाला एक 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटरचा एक स्क्वेअर तुम्हाला तयार करायचा आहे. 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटरचा एक स्क्वेअर तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्याचे 9 भाग तुम्हाला करायचे. ओके. 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर त्याचे 9 भाग तुम्हाला करायचे. जसं मी इथं ड्रॉइंग करतो आहे त्या पद्धतीने. ओके. आता याचा सेंटर तुम्हाला मार्क करायचा आहे. याचं सेंटर जवळजवळ हे जे सेंटर मध्ये जो स्क्वेअर आलेला आहे त्याचा सेंटरच हा ह्या संपूर्ण घराचा ब्रह्मस्थान आहे. ओके. म्हणजे हा जो डॉट आहे ना, हे जी लाईन्स आहे हे लाईन तुम्ही पेन्सिल मध्ये करा म्हणजे नंतर तुम्हाला ते खोडता येतील. आता पेन मध्ये केलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण समजून घ्या हे आपण कशासाठी काढलेले आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशी 9 खाती आहेत. ठीक आहे. याचं आपण ब्रह्मस्थान काढलेलं आहे. म्हणजे या प्रत्येकाचा सेंटरचा ब्रह्मस्थान ब्रह्मस्थान वेगवेगळ्या पद्धतीने काढले जातात तो आपण पुढे बघूया. आता फक्त 9 सेंटीमीटर बाय 9 सेंटीमीटर एवढंच गृहीत धरा. याचं तुम्हाला 9 हे त्याचे खाते काढलेले आहे. आता काय करायचं आहे की ब्रह्मस्थानापासून एक वेव्स तयार करायची आहेत, एक लाईन करायची आहे आणि ती प्रत्येक जिथे कॉर्नर आहे म्हणजे जे लाईन्स जिथे कनेक्ट झालेले आहेत त्या प्रत्येकाला ती कनेक्ट करून घ्यायची. ब्रह्मस्थानापासून त्याची ती परस्पेक्टिव्ह व्ह्यू जी आहे ते अशा पद्धतीने येते. बघा, हा बेसिक ज्याच्या लक्षात आला तो इथे मास्टर झाला. जिथे जिथे लाईन आहेत तिथे तिथे तुम्हाला ते स्केलने तुम्हाला मार्क करून घ्यायचे. जेवढं तुम्ही ते हाताने करणार तेवढं तुम्हाला तुमच्या घराचे प्रॉब्लेम्स इथे लक्षात येणार आणि अचूक उपाय तुम्हाला करता येतील. हे जर आजचं सेशन एवढं इम्पॉर्टंट सेशन हे मिस केलं मग पुढचं सेशन हे एखादी वेळेस हे जर ऑफ झालंय तर तुम्ही परत त्याच लिंकने जॉईन करायचं तुम्हाला. ठीक आहे. आता जे लाईन्स तुम्ही काढल्या होत्या त्याला तुम्हाला इरेजरने पुसून टाकायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जे आपण लाईनिंग काढल्या होत्या ना ते तुम्ही पुसून घ्यायचे. पूर्ण सर्कल जो असतो
हा सर्कल 360 डिग्रीचा असतो. पूर्ण सर्कल हा 360 डिग्रीचा असतो. याच्यामध्ये हे 8 दिशा आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. प्रत्येक दिशा ही 45 डिग्रीची आहे. मग आता जर तुम्ही केलं 45 गुणिले 8 केलेत तर उत्तर हे 360 येणार आहे. म्हणजे एक जे दिशा आहे ही 45 डिग्रीची दिशा आहे. दिशा तुम्हाला ज्यावेळेस मार्क करायचं आहे त्यावेळेस अशा पद्धतीने ही दिशा तुम्ही मार्क करायची आहे. बरेच लोक दिशा मार्क करताना चूक करतात. समजा इथे हा जो मी स्क्वेअर टाकलेला आहे, लोक काय करतात, सरळ सरळ समोरची दिशा जी आहे ना ती अशा पद्धतीने बघा. तुम्हाला आता इथे फिगर दिसत असेल अशा पद्धतीने. लोक सरळ सरळ काय करतात, हे जे आहे याला उत्तर दिशा, ही दक्षिण है ना, ही पूर्व, ही पश्चिम, अशा पद्धतीने जातात. तर हे टोटल रॉंग. आणि असे कॉर्नरला, प्रत्येक कॉर्नरला ही ईशान्य आहे, मग ही आग्नेय आहे, वायव्य आहे, नैऋत्य, अशा पद्धतीने. तर ते टोटली रॉंग आहे. ऍक्च्युली दिशा जे मार्किंग केले जातात ते अशा पद्धतीने. त्यामुळे जे आपण आधी बघितलं त्या पद्धतीनेच दिशा मार्क करायची आहे. ओके. तर आता लक्षात घ्या, समोरची दिशा, वरची दिशा जी आहे त्या वरच्या दिशेला उत्तर म्हणायचं. म्हणजे वरची दिशा ऑलवेज ही उत्तर आहे. इथं आपण ओके, त्याच्या खालची दिशा जी आहे ती दक्षिण. ओके. आणि उत्तर दिशेच्या राईट हँड साईडची जी दिशा आहे त्याला आपण पूर्व म्हणणार. आणि लेफ्ट हँड साईडची जी दिशा आहे त्याला आपण पश्चिम म्हणणार. लक्षात आलं? उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ज्या वेळेस ही ड्रॉइंग तुमच्या समोर येईल किंवा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घराचं मॅपिंग करणार तर ऑलवेज तुमच्या घराची उत्तर दिशा ही वरच असली पाहिजे. समोर ज्यावेळेस तुम्ही ठेवणार किंवा टेबलावर जरी ठेवत असताना ही समोर ही वर असली पाहिजे. आता उत्तर आणि पूर्व याच्यामधली जी दिशा आहे ती दिशा आहे ईशान्य. दिशा आहे ईशान्य. ईशान्य दिशेला अत्यंत महत्व आहे. ज्या उपदिशा आहेत ना याला उपदिशा म्हणतात. ईशान्य दिशेला, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य याला उपदिशा म्हणतात. हे सर्वात पॉवरफुल असतात कारण यांना दोन दिशांचं प्रभुत्व यांना मिळालेलं असतं. जसं ईशान्याला उत्तर आणि पूर्वेचं प्रभुत्व मिळालेलं असतं. पूर्व आणि दक्षिण मध्ये आग्नेय दिशा काम करते. आता आग्नेय दिशेला पूर्व आणि दक्षिण हे दोन दिशा मिळून ही आग्नेय दिशा या ठिकाणी तयार झालेली असते. आग्नेयचा स्पेस बघा किती आहे, एकदम कॉर्नर नाहीये. कॉर्नर पासून 22.25 डिग्री इकडे आणि 22.25 डिग्री अशी आहे. आता 9x9 तुम्ही चौकोन केला ना घरा तिथे तर ते ऑटोमॅटिक ते 45 डिग्रीज येणार आहे. त्यामुळे 9x9 चा स्क्वेअर करायचा आहे. 9 त्याच्यामध्ये खाते करायचे आहेत
आणि प्रत्येक जो आहे जी लाईन आहे त्याला अशा पद्धतीने परस्पेक्टिव्ह व्ह्यू काढायचा आहे ब्रह्मस्थानातून. त्याच्यानंतर मग बाकीचे जे स्क्वेअर लाईन याला तुम्ही डिलीट करून टाकायचे. आता दक्षिण आणि पश्चिम, दक्षिण आणि पश्चिम याच्यामध्ये जी दिशा आहे ही नैऋत्य आहे. आणि ओके. तर आता उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. उत्तर आणि पूर्व मध्ये जी दिशा आहे हा ईशान्य, पूर्व आणि दक्षिण मध्ये जी दिशा आहे ती आग्नेय, दक्षिण आणि पश्चिम मध्ये जी दिशा आहे ती नैऋत्य, पश्चिम आणि उत्तर मध्ये जी दिशा आहे ती वायव्य. हे अशाच पद्धतीने मार्क होतील. याच्या व्यतिरिक्त कुठलीही पद्धत तुम्ही यूज केली तर ते तुमचं उत्तर हे पूर्णपणे चुकणार, लक्षात घ्या. आता इथे आपण इथे 0 डिग्री म्हणून चालतो आहोत. या ठिकाणी जे आहे ना ही 0 डिग्री आहे. 0 और 360, 0 और 360. जो वरचा कॉर्नर जो आहे हा 0 डिग्री आहे किंवा 360 आहे. कारण पूर्ण सर्कल आणि वर्तुळ आहे ते 360 डिग्रीच आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी परत याला एक 2 लाईन ज्या आपसामध्ये चिकतात ते तुम्हाला काढून दाखवतोय. तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्हाला डिग्री मॅपिंग करायची आहे. इथे 0 आहे तर पूर्व कितीवर आले? 90 डिग्री. ओके. पूर्व 90 डिग्री. मग दक्षिण ही 180 डिग्रीला. 180 डिग्री. पश्चिम 270 म्हणजे 180 अधिक 90 किती होतील? 270. 270 अधिक 90 360. ओके. 0, 90, 180, 270 हे डिग्री हे प्रत्येक कोपरा जो आहे हा 90 डिग्रीला आहे. हे समजणं फार गरजेचं आहे. जर कोणाला समजत नसेल तर त्यांनी आता रेज हँड करू शकतात. हे आताच रिपीट होईल. आता आपण काय केलं, 9 कॉलम काढलेत आणि 9 रोज काढलीत आडव्यामध्ये. त्याच्यानंतर प्रत्येकाला आपण त्याचा ब्रह्मस्थान आपण केलात, सेंटर घेतलात आणि प्रत्येक परस्पेक्टिव्ह व्ह्यूज म्हणून या सर्व लाईन्स आपण या ठिकाणी केल्यात. ओके. तर दिशा ही अशा पद्धतीने. आता जर तुमचं घर समजा एक 50 फूट बाय 50 फूट असेल, 25 स्क्वेअर फूटचं घर असेल, तर त्याच्या सेंटर मधून हा जो व्ह्यूज आहे हा एवढा व्ह्यूज आहे, हा एवढा, ही म्हणजे उत्तर दिशा आहे. ही म्हणजे उत्तर दिशा आहे.
बघा मी ग्रीन केलं इथे, ही ग्रीन केलेली ती दिशा आहे, ही उत्तर दिशा. ओके, या ठिकाणी रेड करेल ही दक्षिण दिशा. ओके, ते ब्लू करेल याला ब्लू केलंय, याला ग्रीन केलंय. त्यासोबतच तुम्हाला इथे पंचतत्व सुद्धा तुमच्या लक्षात येणार. लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट घेता येईल तर स्क्रीनशॉट घ्या, तिथे लिहून पण घ्या. उत्तर दिशा मी मार्क केली आहे येलोने. पश्चिम दिशा व्हाईटच ठेवतो, वायव्य दिशा येलो, एकदम आरामात घेण्यामागचं कारण काय आहे, मला विषय समजला, पुढचे लेक्चर्स थोडं फास्ट होते. हा बेस एकदा लक्षात आला तर यू कॅन डू युअर पर्सनल वास्तू व्हेरी केअरफुली, व्हेरी प्रिशियसली. ठीक आहे. आता लक्षात घ्या, जिथे उत्तर आणि ईशान्य दिशा आहे, जिथे उत्तर आणि ईशान्य दिशा आहे, तिथे कुठलं तत्व आहे, वॉटर एलिमेंट. ओके, जिथे पूर्व आणि दक्षिण आहे, रेड ऑलरेडी मार्क केलेला आहे, ते कोणतं आहे, अग्नी. ते अग्नितत्व आहे. जिथे दक्षिण आणि पश्चिम आहे, तिथे पृथ्वी तत्व आहे. तुम्हाला याच पद्धतीने जायचं आहे. आणि उत्तर आणि पश्चिम याच्यामध्ये आपण वायू और स्पेस. वायू और स्पेस. ठीक है, पाणी, अग्नि, पृथ्वी, वायू आणि स्पेस. ओके,
आकाश तत्व. ईशान्य, ब्रह्मस्थान आणि नैऋत्य हा जो अक्ष आहे ना, तिथे इल्युटेड व्हर्जन ऑफ पृथ्वी तत्व सुद्धा असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी आधी पृथ्वी तत्व दिलं होतं. पण तुम्हाला समजण्यास सोपं जावं, कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून त्या ठिकाणी आपण आकाश इलिमेंट किंवा स्पेस इलिमेंट आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये वॉटर इलेमेंट ईशान्य दिशा, पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये अग्नेय दिशा अग्नि इलेमेंट अग्नि तत्व, दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये नैऋत्य दिशा पृथ्वी तत्व, पश्चिमेमध्ये पश्चिम आणि उत्तर मध्ये स्पेस वायू. ओके, तर अशा पद्धतीने इथे पण स्पेसेस आहे. दक्षिणला सुद्धा अग्नीच आहे. दक्षिणेला तुम्ही अग्नी लिहून घ्या. उत्तरेला पण पाणी लिहा, दक्षिणेला अग्नी लिहा. ओके. पश्चिमेला पण वायू तत्व लिहा. पूर्वेला वॉटर अँड वूड, वूड इलेमेंट असं म्हणा. वॉटर अँड वूड, वूड इज नथिंग बट द ऑक्सिजन, है ना. वूड इज नथिंग बट द ऑक्सिजन. हा आजचा जो सेशन आहे, हा टॉपिक एवढा स्ट्रॉंग आहे, टॉपिक एवढा स्ट्रॉंग आहे. तर मला एकदा मला परत सांगा की आवाज येतोय माझा. दीपक वैष्णवी तिथे येस येस म्हणून टाईप करा, वाय वाय म्हणून टाईप करा प्लीज. थँक्यू उमेश, आवाज तर येतोय. एनीबडी? राजेश जी धन्यवाद. अमोल, वैभव, थँक्यू थँक्यू. वैभव थँक्यू. इंजिनियर दीपक सर तुमच्याकडनं. ओके, थँक्यू थँक्यू, ग्रेट. ओके, व्हेरी गुड. तर हे अशा पद्धतीने हे इलिमेंट माइंड मध्ये फिक्स करून टाकायचे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि याला कंटिन्युअसली 7-8 दिवस याला कंटिन्युअसली बघत राहायचं, जोपर्यंत ते सबकॉन्शियस लेवलला ते जाणार नाही तोपर्यंत, है ना. एकदा हे फिक्स झालं, तुम्हाला पुढचा विषय एवढा सोपा होणार आहे ना, तुम्ही इन्स्टंट तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणार आहात, है ना. हे कुठेच तुम्हाला सापडणार नाही एवढं डिटेल्स मध्ये. जिथे सापडेल तर त्याची कॉस्टिंग मोर दॅन 5,000. तर हा आजचा जो सेशन आहे ना, एवढा इम्पॉर्टंट आहे, बराच इम्पॉर्टंट. आता इथे आपण वायू स्पेस म्हटलं आहे, वॉटर इलिमेंट ईस्ट आपण ऑक्सिजन त्या ठिकाणी म्हटलं आहे, वूड इलिमेंट और वॉटर इलिमेंट अग्नि, दक्षिणला अग्नि, पृथ्वी तत्व नैऋत्य, पश्चिम वायू और स्पेस आणि वायुवेला स्पेस. ठीक आहे. आता याला कनेक्ट करू आपण ऍस्ट्रॉलॉजी सोबत. तुम्हाला जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये एखादी ग्रह हा चुकीच्या ठिकाणी आहे, चुकीच्या घरामध्ये बसलेला आहे, किंवा त्याच्यावर पाप ग्रहाची दृष्टी आहे, तर तो प्रॉपर त्या झोन मध्ये काय डिस्टर्बन्स देईल, आणि तो तिथे 100% डिस्टर्ब होतो. तर त्यासाठी आपल्याला ग्रह सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ईशान्येला लिहा गुरु, गुरु आणि केतू. तुम्ही जेवढं हाताने लिहिणार तेवढं तुमच्या माइंड मध्ये डायरेक्ट कनेक्टेड होतात.
होतील. कारण आपले ज्या बॉडी मुवमेंट्स आहेत, हाताचे जे मुवमेंट्स आहेत, ते डायरेक्टली कनेक्टेड टू अवर ब्रेन. ठीक आहे. ज्यांचा ज्यांचा गुरु खराब असेल ते लिहिणार नाहीत, ते लिहू शकत नाही. ज्यांचा गुरु चांगला असेल तेच लिहू शकतात. तर आता याच्यामध्ये जेवढे मेंबर्स आहेत त्यांना बघायचं, गुरु जर खराब असेल ते फक्त ऐकतील, लिहिणार नाहीत. तुम्हाला गुरु चांगला करून घ्यायचा असेल, तुम्हाला यू शुड बी रिटन ऑन द पेपर ईच अँड एव्हरीथिंग, है ना. ज्याचा ग्रुप खराब असेल, 6, 8, 12 मध्ये बसलेला असेल, तर त्यांना तो प्रॉब्लेम देईलच, है ना. ईशान्य दिशा त्या व्यक्तीची डिस्टर्ब असेल, 100% डिस्टर्ब असेल. ओके. तर जसं जसं तुम्ही त्या मुवमेंट करतात, तुमच्या बॉडीची मुवमेंट करतात, ब्रेनची मुवमेंट करतात, तुमचं कनेक्शन गुरु तत्वाशी होणं स्टार्ट होऊन जातं. राईट. तो शुड बी राईट ऑन द पेपर. पूर्व दिशा, पूर्व दिशा ही आहे सूर्याची. ज्यांचा ज्यांचा सूर्य खराब असेल त्यांनी पूर्व दिशेकडे बघावं. ज्यांचा सूर्य चांगला असेल त्यांनी पूर्व दिशेकडे बघावं, पूर्व दिशेतल्या झोन मध्ये बघावं. कसं बघावं? ह्या परस्पेक्टिव्हने, अशाच पद्धतीने हे डायरेक्शन्स काढायचे. देन अग्नेय दिशा. ज्या ज्या व्यक्तींना वरिष्ठांचे आशीर्वाद लाभत नाही, त्यांच्या जॉबमध्ये, कुठल्याही लेवलचा जॉब असो, मार्केटिंग जॉब असो, पोलीस यंत्रणामध्ये असो, किंवा कुठल्याही ऑफिशियल याच्यामध्ये असो, कुठल्याही याच्यामध्ये जर तुम्हाला वरिष्ठांचे आशीर्वाद प्राप्त होत असतील, किंवा इव्हन यू आर इन अ पॉलिटिकल प्रोफेशनमध्ये आहात, तर तिथे वरिष्ठ व्यक्तींचा हात असणं फार गरजेचं आहे. तर ज्यांचा ज्यांचा सूर्य खराब होतो, किंवा सूर्य ज्यांची ज्यांची पूर्व दिशा मध्ये वास्तुदोष असतो, त्यांना बरेच प्रॉब्लेम्स किंवा स्ट्रगल वरिष्ठांकडून सहन करावं लागतं. त्याच्यामध्ये आपले वरिष्ठांमध्ये पिता तुल्य व्यक्ती सुद्धा येतात. त्यांच्याकडून जी ब्लेसिंग येणारी असते ती सुद्धा खंडित होते. त्याला सोशल झोन सुद्धा म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा घरामध्ये काही सोशल ऍक्टिव्हिटी प्रॉब्लेमॅटिकल असेल, बरोबर आहे, बऱ्याच वेळेस सगळी चुकीच्या घटना घडतात आणि नाव खराब होतं. तर त्यावेळेस सूर्य सुद्धा किंवा पूर्व दिशा त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकते. एखाद्या यंगर मुला मुलींचं लग्न जमत नसेल, त्यावेळेस पूर्व दिशा ही सोशल कनेक्शन दाखवते, तर तिथे सुद्धा डिस्टर्बन्स होऊ शकते. पार्टनरशिप डीडचे प्रॉब्लेम होते, ते सुद्धा सूर्य किंवा पूर्व आपण बघू शकतो. अग्नेय दिशा. अग्नेय दिशेचा ग्रह आहे शुक्र. ओके. शुक्र संबंधित आहे स्त्रीसोबत, स्त्रीशी संबंधित आहे. शुक्र संबंधित आहे लक्झरियस लाईफ. जिथे शुक्र खराब होणार तिथे लक्झरियस लाईफला प्रॉब्लेम येतील, स्त्रियांना प्रॉब्लेम येतील. जर त्या ठिकाणी डिफेक्ट असले, वॉटर एलिमेंट असलं, कट असलं, बोरिंग असली, खड्डा असला, सेप्टिक टँक असलं, टॉयलेट असलं, तर त्या ठिकाणी सर्जरी ही निश्चित आहे. सर्जरी ही निश्चित आहे. ऍक्सिडेंट जास्त होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढून जातात. त्यांना व्हेकल्स पासून लाभ होत नाही, मेंटेनन्स जास्त नाही घेत, कुठे खर्चटेल किंवा पडतील. शुक्र ज्या वेळेस खराब होतो किंवा अग्नी ज्या वेळेस खराब होतो, त्यावेळेस म्हणजे मनाला चटका देऊन जाणाऱ्या घटना ह्या घडतात. स्त्रीच्या डोळ्यातून सतत अश्रू, है ना. आणि घरातली स्त्री जर दुखी असेल तर मग संसार कसा सुखी असणार आहे. म्हणून अग्नेला सुद्धा अतिशय महत्व दिलेलं आहे. आपल्या आपण म्हणतो ना जठर अग्नी, आपण जे अन्न खातो ते जठरामध्ये जाते, पोटामध्ये जाते, त्याचं पचन होतं. पचन कोण करतंय? पचन अग्नी करतो. आणि अग्नीच तिथे खराब असेल तर कॉन्स्टिपेशनच्या त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स होते, अन्न पचणार नाही. हायपर ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी. तर हे सर्व पंचतत्व बॅलेन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो. बऱ्याच
लोकांच्या वास्तूमध्ये अग्नेला किचन तर असते, पण ते दूषित होऊन जाते त्यांना कळतच नाही. जे मी आता प्रॉब्लेम्स सांगितले तुम्हाला, ते सिम्पटम्स त्याला येतात. अब सर हमने अग्नि में तो बना दिया, कारण ढोबळ अंदाज असतो ना सर्व. अग्नेला किचन, नैऋत्येला बेडरूम, ईशान्य वायुला इथे तुमचा हॉल द्यायचा आहे, पण बॅलन्स नाही कळत. तो बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर वे मध्येच जावं लागेल. प्रॉपर त्या नॅचरल सिस्टम बॅलन्सिंगनेच तुम्हाला जावं लागेल. सो अग्नेय दिशा जिथे प्रॉब्लेम असतो तिथे शुक्र खराब होईल, आणि शुक्र खराब असल्यामुळे सहसा लग्न पण जमत नाही. म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र चांगला आहे, पण इथे वास्तूमध्ये तुमची शुक्र खराब आहे, तर तिथे थोडं डिफेक्टेड होते, हो ना. दक्षिण दिशा घ्यायची. दक्षिण दिशेला इथे मंगळ ग्रह या ठिकाणी असतो. ज्यांच्या 2, 7, 11 मध्ये मंगळ असेल त्यांना प्रॉब्लेम होतील. सेकंड हाऊस, फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, है ना. 7 हाऊस, 6th हाऊस और 11th हाऊस. म्हणतो ना की मंगळ आहे याला असं. तो मंगळ किती प्रमाणात आहे तो पत्रिकेवरून कळेल. बऱ्याच वेळेस ज्यांना मंगळ असतो त्यांनी दक्षिण दिशा ही बॅलन्स करणं फार गरजेचं असते. मंगळ ग्रह संबंधित असतो कन्स्ट्रक्शन, वास्तू रिलेटेड, है ना. तर ज्यांच्या त्यांच्या दक्षिणेला प्रॉब्लेम असेल त्यांना नेम आणि फेम लिहून घ्यायचं आहे. गोष्टी रिपीट होणार नाही. ज्या ज्या मी गोष्टी सांगतोय, नेम अँड फेम पॉवर, ते पुन्हा रिपीट होणार नाहीत. प्रत्येकाची गुण मी तुम्हाला सांगितले, वास्तुदोष तुम्हाला सांगतोय. पुढे फक्त आता याचे प्रॅक्टिकल सेशन होतील, राईट. तर हे इट शुड बी रिटन ऑन द पेपर. तुम्ही लिहायलाच पाहिजे ते रिपीट, आणि तुम्ही जेवढं लिहिणार तेवढं तुमच्या माइंडमध्ये राहील. दक्षिणला नेम आणि फेम पॉवर त्या ठिकाणी बंद होतात. एखादी व्यक्ती कुठल्या स्पर्धेला त्या ठिकाणी तयार होतो आहे, तर ती स्पर्धा मध्ये त्याचं अपयश येण्याचं कारण म्हणजे दक्षिण दिशा. तिथून त्याला मोठं नाव रूपाला येण्याचं कारण म्हणजे दक्षिण दिशा, है ना. घरात शांतता किंवा तुमचं आरामात झोप लागली, की ज्याला म्हणतात की फ्रेश झोप लागली, तर शांततेचं जी झोप लागण्याची जी जागा आहे ती म्हणजे दक्षिण, राईट. अजून एक तुम्हाला सांगतो, पुन्हा व्यक्तीचं जे शरीर आहे, है ना, व्यक्तीचं शरीरचं जो डोक्याचा जो पार्ट आहे ही उत्तर दिशा आहे, आणि पायाचा जो पार्ट आहे ही दक्षिण दिशा आहे. जशी आपली निडल जी आहे मॅग्नेटिक कंपास मध्ये ही उत्तर दक्षिण दाखवते ना, तसंच आपलं पूर्ण शरीर जे आहे ना हे मॅग्नेटिक आहे, राईट. आपल्यामध्ये मॅग्नेट आहे, चुंबक आहे, धरतीमध्ये चुंबक आहे. तर ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने आपण ते पृथ्वीवर आपण काय बॅलेन्सिंग होतो, ओनली बिकॉज ऑफ द जस्ट मिनिट. हा संदीपजी, हा बोला ना. मी नाही, मी एक माझं सेशन चालू आहे ऑनलाईन. माझा सध्या तर 10 नंतर संपतात, ठीक आहे. फक्त दक्षिण मंगळ. तर आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मंगळ असेल त्या त्या झोन, हा झोन बॅलन्स करून घ्यायचा तुम्हाला, राईट. तर हा या ठिकाणी हा बॅलन्स होत जातो. तर आता मध्ये फोनला जी लिंक असते ना, ती लिंक अशा पद्धतीने ब्रेक होते. तर नेम फेम पॉवर ही दक्षिण दिशा आहे, है ना. तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, बर्निंग डिझायर म्हणतात ना, एक बर्निंग डिझायर तर प्रत्येकाची असतात. बाकी बर्निंग डिझायर जे काम करताना ज्वलंत इच्छाशक्ती, ती म्हणजे अग्नी आणि दक्षिण म्हणूनच येते. ज्यांचं अग्नी आणि दक्षिण हे अनबॅलन्स असेल, हे लोक आळशी जास्त असणार आहे, मिथार्जी ज्याला म्हणतात. कुठं काम करायलाच धरणार नाही पुढे, बरोबर आहे का. एखादी काम आहे तर तिथे यांना आळस जास्त येणार. तर हे अग्नी आणि दक्षिण
ते दोन दिशा अतिशय बैलेंस पाहिजे. सब तो लोग वास्तु से करवा लेते काम, छोटी छोटी चीजें भूल जाते हैं, वही इम्पॅक्ट होते. छोट्या छोट्या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. हे जे मी कलर्स तुम्हाला दिलेले आहेत ना मित्रांनो, हे कलर्स म्हणजे त्या झोनचे बॅलन्सिंग कलर आहेत. आता हे त्या झोनचेच बॅलन्सिंग कलर आहेत. हे मी तुम्हाला स्क्वेअर मध्ये मांडणी करून दिलेले आहे. पण हे जर लांब असेल, म्हणजे 20 बाय 50चं घर असेल, त्यावेळेस मात्र तिथे हे तुम्ही त्या पद्धतीने वर्किंग केली तर ते हे होणार नाही, चालणार नाही, अनबॅलन्स होतील. ओके. एक तुम्हाला अशा पद्धत म्हणजे अशा अशा ठिकाणी हे आग्नेय दिशेमध्ये कुठला कलर, पूर्व दिशेमध्ये कुठल्या छटात, फक्त तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. या स्क्वेअर असेल तर, एखाद्याचा प्लॉट स्क्वेअर असेल तर तुम्हाला या पद्धतीने वर्किंग करता येईल. ओके. नेक्स्ट जो आहे नैऋत्य दिशा. बरं, करताय सर्वांना करता आहे, सर्वांनी एस टाईप करायचंय, तेव्हाच आपण पुढे जाणार आहोत. जेवढे सर्वांनी एस टाईप करायचं, जर त्यांना करत असेल तर विषय करतोय तुम्हाला. चॅट बॉक्स मध्ये एस लिहा. चॅट बॉक्स मध्ये एस लिहा. गुड. वैभव जी, रश्मि पटेल जी, थैंक यू. दीपक जी, उमेश जी, राजेश जी, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, वेरी बहुत बढ़िया. चलो, पृथ्वी, पृथ्वी तत्व. सर्वात भयंकर ज्यांना राहूची महादशा, अंतरदशा, प्रत्यंतदशा चालू असेल, त्यांचा राहू या ठिकाणी खराब असेल. म्हणजे नैऋत्य दिशेला कुठला ग्रह आला? राहू. राहू तापट स्वभावाचा, खुंची, आदरापट, मारझोड करणारा. ज्यांचा ज्यांचा नैऋत्य खराब असेल त्यांना वाईट सवयी लवकर लागतील. ते ड्रिंक असेल, है ना, नशा असेल कुठलीही, किंवा जी गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत यांच्याशी संबंध वाढणे, माइंड त्याकडे अट्रॅक्ट होणे. घरामध्ये 10 लोक असतील तर 10ला त्या त्या पद्धतीचे त्या त्या लेव्हलला त्यांच्याकडे व्यक्ती अट्रॅक्ट होतील, किंवा ती सेम व्हायब्रेशन त्यांच्याकडे तयार होतात. पण घरामध्ये यंगर जनरेशनचे व्यक्तिमत्व असेल तर मात्र राहू त्या ठिकाणी बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. या ज्या झोन्स आहेत ना, हे सगळं कनेक्टेड तुमच्या सबकॉन्शियस लेव्हलला कनेक्टेड आहेत. लक्षात घ्या, सबकॉन्शियस लेव्हलला कनेक्टेड आहे. म्हणजे ज्या घरामध्ये आपण झोपतो ना, तिथे आपलं अंतर्मन काम करत असतं. दोन मन असतात, एक बाह्य मन आणि अंतर्मन. नोट डाऊन करून घ्या. बाह्य मन फक्त 10% असतं, अंतर्मन 90% वर्किंग करत असतं. तुम्ही पाण्यातला जहाज बघितलाय का? पाण्यातला जहाज जो असतो ना, याचा 90% पोर्शन जो असतो हा पाण्यामध्ये असतो, आणि फक्त 10% पोर्शन हा आपल्याला दिसत असतो. तसेच झाडांचं आहे, 10% पोर्शन आपल्याला एवढा अवेलेबल दिसत असतो, बाकी 90% मुळा ह्या जमिनीमध्ये असतात. ओनली बिकॉज ऑफ दॅट ते स्टेबल असते. तर दिसतं तसं नसतं म्हणून जग असतं असं म्हणतात ना. तो जो ऊपर ऊपर दिख रहा है वो भ्रम होता है कभी कभी, अंदर से परिस्थिती कुछ अलग होती है. आमच्याकडे बरेच लोक काय फोन येतात, फोन कॉल विचारतात, ज्यावेळेस त्यांच्या बोलण्यावरच ती एनर्जी त्याच्या लक्षात येत्या, त्यावेळेस त्याला सांगितलं की अशा ठिकाणी असा असा प्रॉब्लेम आहे, तर ते मॅजिक समजतात. सर ही तो जादू आहे, है ना, जादू आहे. लोक बाबा पाय पडायला लागतात. ते सगळं सायन्स आहे भाई, हे कोई रॉकेट सायन्स नाही आहे, हे कनेक्टेड आहे. लक्षात. तर राहू हा अति भयंकर काम करतो, तुम्हाला अपभ्रंश करतो एखाद्या गोष्टीचं. कोणी जर त्या ठिकाणी शेअर मार्केट करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा राहू हा थोडासा खराब असेल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम देऊ शकतो, है ना. नैऋत्य दिशेला स्टेबिलिटी त्याचं वर्किंग आहे, स्टेबल होणं. मग स्टेबल होणं म्हणजे काय? रिलेशन्स मध्ये स्टेबल होणं, है ना.
पैसा जो तुमच्याकडे बिझनेस आहे त्या बिझनेसला स्टेबल होणं, जे जॉब आहे एखादी जॉब लागणार, परमनंट जॉब लागणार त्या ठिकाणी स्टेबल होणं, सर्व गोष्टींचं स्टेबल होण्याचं काम म्हणजे नैऋत्य. नैऋत्य दिशा पृथ्वी तत्व, पृथ्वीचं बॅलन्सिंग एलिमेंट ना. आपण पूर्ण आयुष्य पूर्ण जग पृथ्वीवरच आपण वावरत आहोत. ज्यावेळेस भूकंप येतो त्यावेळेस काय होतं, पायाखालची जमीन हलते आणि माणूस अनबॅलन्स होऊन पडतो. राईट. तर इथे भूकंप ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये येतात ना, तिथे त्यांनी बघायचं त्यांचा नैऋत्य दिशा कुठेतरी बिघडलेली आहे. पैर की नीचे की जमीन अचानक खिसकना, बंदा अनबॅलन्स होणं है ना. ज्यावेळेस अनबॅलन्स होतो तर काही न घडणाऱ्या गोष्टी या घडतात. बरोबर आहे. रिलेशन्स मध्ये मनमुटाव, समज गैरसमज, हे संपूर्ण ह्या नैऋत्य दिशेचं प्रभुत्व आहे, त्याच्या सिम्पटम्स आहेत. स्ट्रगल केले, पैसा आला पण पैसा टिकत नाही. त्याचं कारण हेच ठेवून घ्या है ना. कमरेखालच्या पायाची दुखणी जे तयार होतील त्याचं कारण हेच. व्हॉट आर द प्रॉब्लेम इज देअर. कोण कारणीभूत असणार आहे, पृथ्वी एलिमेंट अँड नैऋत्य दिशा. या ठिकाणी बोरिंग, सेप्टिक टँक, खड्डा, कट हे असतील किंवा अँटी एलिमेंट या ठिकाणी असेल तरी सुद्धा सेम प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार होईल. नेक्स्ट, पश्चिम दिशा शनी. ओके, पश्चिम दिशा शनी, शनी महाराज पीछे लग जाते तो छूटते नाही. पश्चिम दिशा गडबड. पत्रिकेमध्ये पश्चिम हवा, शनीची दशा, महादशा, प्रत्यंतर दशा, 7.5 या गोष्टी ज्यावेळेस आपल्या त्याच्यामध्ये येतात त्यावेळेस पश्चिम दिशा ही बॅलन्स असणं गरजेचं आहे. पश्चिम दिशा ही बॅलन्स असणं गरजेचं आहे. पश्चिम दिशा ही बॅलन्स येईल तर एखादी संकट किंवा गोष्ट तुम्हाला काही त्रास देत असेल तर तुम्हाला ती स्लिप करून जाईल, माहिती पडू देणार नाही. भयंकर घटना घडत असेल तर पश्चिम दिशा बॅलन्स असल्यावर ती घटनाचा ती दिसेल तसे होताना दिसेल तसे पण तिचे प्रभाव ह्या कमी असतील, सौम्य असतील. राईट. दशा, अंतरदशा, प्रत्यंतर दशा, गोचर मध्ये कधी शनी आला किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये शनी चुकीच्या ठिकाणी असेल तर पश्चिम दिशा ही बॅलन्स असणं फार गरजेचं आहे. पश्चिम दिशा, पश्चिम आणि नैऋत्येकडचा काही भाग जो पश्चिमेला लागून आहे, या ठिकाणी जर टीव्ही ठेवलेला असेल, एंटरटेनमेंटचं सामान त्या ठिकाणी असेल तर हे मुलं त्या ठिकाणी अभ्यास करणार नाही. करेगा नाही बच्चा, पढाई नाही. मी सांगितलं ना पहिल्या लेक्चर्स मध्ये, माझ्याकडे फोन होता सर की आमचे मुलंच अभ्यास करत नाही, कॉन्सन्ट्रेशन करत नाही. त्या ठिकाणी हा स्किलचा झोन आहे. नैऋत्य दिशा सुद्धा हा स्किलचा झोन आहे, लक्षात घ्या. तुमच्या पर्सनल, तुमची प्रोफेशनल लेवल असणार, डॉक्टर, इंजिनियर है ना, व्हॉट एव्हर, त्या पर्सनल लेवलला तुमची पर्सनल स्किल ज्या ठिकाणी वर्किंग करते आहे ती स्किलचं बिल्ड करण्याचं काम हे नैऋत्य दिशा करते. पश्चिम दिशा प्रॉफिट अँड सेव्हिंग, सेव्हिंगच नाही, पश्चिम दिशेला त्या ठिकाणी प्रॉफिट की सर धंधा तो चल रहा है बट प्रॉफिट दिख नहीं रहा है. प्रॉफिट दिख नहीं रहा है, दैट मीन्स पश्चिम दिशा डिस्टर्बन्स. दिख नहीं रहा है इन द सेन्स द ईशान्य कॉर्नर इज डिस्टर्बन्स. तर एकाच वेळेस म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला एक सिम्पटम्स तुम्ही बघत असतात 270 डिग्रीला, तर त्याच्या 180 डिग्रीला कोणती दिशा आहे, पूर्व दिशा. ही सुद्धा बॅलन्स असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पश्चिम बॅलन्स करतात त्यावेळेस 180 डिग्री मध्ये ती दिशा सुद्धा बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्यावेळेसच जसं आपण तराजू काटा असतो ना, तराजू काटा खाली वरती झाला तर काय होतो, एक वेळ जातो, एक हलका जातो, पण तो एका साधारणतः एका लेवलला आला तर बॅलन्स होतो. वास्तु इज नथिंग बट द बैलेंस एनर्जी. एवरीथिंग इज बैलेंस एनर्जी. बहुत ज्यादा पॉजिटिव एनर्जी इज नॉट गुड.
आणि निगेटिव्ह एनर्जी इज ऑलवेज नॉट गुड. बरेच लोक पूर्ण भिंतीमध्ये देवतांचे फोटो लावून ठेवतात आणि सर्वात दुःखी व्यक्ती तीच असते जगामध्ये. 24 तास रडत असते. असं का होतं? एनर्जी नाही माहिती अजून. एनर्जी लक्षातच नाही आली, बॅलन्सच नाही केलं. लक्षात घ्या. एखादी लाईफ फोर्स एनर्जी, एखादा गुरुचा फोटो तुमच्याकडे असेल, गुरुच्या फोटोमध्ये लाईफ फोर्स एनर्जी सतत काम करत असते. लाईफ फोर्स एनर्जी तर रॉंग डायरेक्शनला ठेवला गेलीत ना, तुमचा गुरु त्या ठिकाणी बिघडणार, 100% बिघडणार. जास्त प्रमाणात फोटो लावलेत तर त्या ठिकाणी सुद्धा गुरु बिघडतो. एकाच एकाच याचे 2-2 फोटो लावून ठेवले घरामध्ये, मूर्ती पण आहे फोटो पण आहे, कसं वर्क करणार? एखाद्याला एवढी आवड असते, जिथे जाणार तिथे तिथून काहीतरी मूर्ती फोटो घेऊन येणार घरामध्ये. अरे बाबा, संभालने तो चाहिए आपको, इतना साधना तुमने करना चाहिए कि वो एनर्जी संभालने के लिए आपको बैलेंस होना जरूरी है. तर असं करू नका मित्रांनो. जास्त फोटो असतील ना, फोटो मध्ये काय असते, आपलं सबकॉन्शियस लेवलला आपण जिथे अट्रॅक्ट होतो ना, ते आपण घरामध्ये घेऊन येतो. ते फोटो असेल ना, फोटो कशाशी संबंधित आहे, तुमचे जे देवता आहेत किंवा गुरु आहेत, हा, हे गुरुतत्वाशी संबंधित आहे. तर जिथे जिथे ते झोन मध्ये असणार, तिथे तिथे ते निगेटिव्ह देणं सुरू करणार. कमी ठेवा. बरोबर आहे. एक मूर्ती किंवा एक फोटो, दोघींपैकी एक, 2 ते 4 एवढं ठेवा फक्त, है ना. बाकीच्यांना तुम्ही त्यांना धन्यवाद करा की तुमचे आशीर्वाद आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये राहू द्यात. असं तुमचंच प्रतीक म्हणून हे संपूर्ण आम्ही ह्या पूजा रूम मध्ये ठेवलेलं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद करतो. राईट. तर हा झाला पूजाचा रूम, म्हणजे जो ईशान्य कॉर्नर आहे, ठिकाणी पूजा रूम असते. सेकंड ऑप्शन आहे वायू स्पेस, है ना. लिहून घ्या. हा फ्लो मध्ये ह्या गोष्टी निघतात ना, यांना लिहून घ्या, पुन्हा येणार नाही. Those who attend today's session is a very lucky guys. ओके. पर्सनल जे तुम्ही कनेक्ट होणार ना, आता याला तुम्ही रिपीट करणार की किंवा एखाद्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बनणार, त्यावेळेस ते एवढं कनेक्ट नाही होऊन पाहणार. ऍट प्रेझेंट मोमेंटला जी एनर्जी, जे कनेक्शन होते ना, ते डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस लेवलला जाते. इथून इथून तुम्ही फक्त याचं स्टार्ट करा. तुम्ही काही काही गोष्टींना इन्स्टंट रिझल्ट देऊ शकता स्वतःला आणि इतरांना. तर पूजा रूम साठी ईशान्य आणि वायू हे दोघं कॉर्नर चांगले आहेत. ईशान्य आणि वायव्य. पश्चिम दिशेला आपण आलो होतो. शनी महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि शनी महाराजांचं काम काय आहे की संकट, पण ऍक्च्युली ज्यांना शनी महादशा किंवा अंतरदशा चालू असते त्यांचा 7.5 चालू असतो. यावेळेस कर्मसिद्धांत जर तुमचे बेस्ट आहेत, कर्मसिद्धांत टॉपिक आपण घेणार आहोत की आपल्याला लागलेले वेगवेगळे निगेटिव्ह थॉट्स आपले कुठले चक्रास ब्लॉक करतात आणि कशा पद्धतीने त्याचे रिझल्ट येतात. फर्स्ट ऑफ ऑल एकच लक्षात घ्या की शनी महाराज हे न्याय देवता आहे, न्याय प्रविष्ट देवता आहे. ते प्रॉपर न्याय देतातच. तुम्ही प्रॉम्प्ट राहिले पाहिजे. तुम्ही प्रॉम्प्ट राहिले पाहिजे. एखाद्याची दशा महादशा चालू आहे आणि त्याला 7.5 सुद्धा चालू आहे आणि त्यांनी बस आपल्या याच्यामध्ये की कुछ नहीं होता देखा जाएगा या लेवलला केलं, तर कुठे ना कुठे हे सिम्पटम्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम देऊ शकतात. हा, एक 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 अपोज आहे या गोष्टीला. तुमचं डेली रेग्युलर मेडिटेशन असलं पाहिजे. तुम्ही ध्यान केलं असलं पाहिजे. कुठलीही पद्धत तुम्ही ध्यानाची घ्या. तुम्ही कनेक्टेड राहा. तुम्हाला एक बेस्ट ध्यानची पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे, है ना. तुम्हाला कनेक्ट करणार आहे त्या एनर्जी सोबत, त्या ब्रह्मांडासोबत. तुम्ही स्वतः अनुभव घेणार आहात. ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन, ज्यावेळेस तो सेशन होईल आपला मेडिटेशनचा, त्याच मोमेंटला तुम्ही त्या प्रकृतीशी कनेक्ट व्हाल आणि लिटरली तुम्ही ज्या पवित्र शक्तींना मानतात ना, त्याच्यासोबत एक वेगळी एनर्जी तुम्हाला लक्षात येईल. मेडिसिन इज द बेस्ट मेडिसिन फॉर लाईफ. तर आतापासून, या क्षणापासून ध्यानाची एक सवय लावून घ्यायला. ज्यांना होता जो भीतर गया वो भी तर गया, जो भीतर गया वो भीतर गया, इसका मीन्स क्या है, जो भीतर गया, जिसने खुद को देखा, खुद को जाना, खुद को पहचाना, खुद की एनर्जी को जाना, वो भी तर गया, इस एनर्जी से परे तर गया. और तर जाना इन द सेंस तो मोक्ष प्राप्ति. इंट्युशन पॉवर लक्षात येणार. एखादी व्यक्ती तुमच्याकडे कुठल्या इंटेन्शन आला आहे ते तुम्हाला लगेच कळेल. एखाद्या ठिकाणी जाणं योग्य की अयोग्य हे तुम्हाला इंट्युशन लगेच कळेल. ऍक्च्युली बऱ्याच वेळेस तुम्हाला त्या गोष्टी कळतात, पण प्रत्येकाला कळतात.
ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असणार ना, त्यावेळेस एक एक मन असतं आपलं आतलं मन आहे की यार जाना कुछ बराबर नहीं लग रहा है, तो रुक जाओ भाई, रुक जाओ, एक तासाने जा किंवा एक दिवसानंतर जा. ते प्रवासाला जा, तुमचं मूड नाहीये किंवा तुमचं अंतर्मन म्हणतंय की नाही जायचं. पण त्याच्यामध्ये अग्नी आणि दक्षिण बॅलन्स असलं पाहिजे. कारण 800 लोकांना हेच पाहिजे असतं, नाही जाय भाई. तो हे अनबॅलन्स असो ना, तो तुम्हाला लॉस आहे भाई. अग्नी आणि दक्षिण हे बॅलन्स असणं गरजेचं आहे. मग ती सवय सवय पडून जाईल. अंतर्मन तेच सांगेल तुम्हाला. ज्यांचं अग्नी आणि दक्षिण बॅलन्स आहे त्यांनीच हा प्रॉपर इंट्युशन करायचा. आणि इंट्युशन साठी मेडिटेशन असणं गरजेचं आहे. सुपर ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी सांगतोय मी. तुम्ही बसल्या जागी सांगू शकता कोणाच्या कुठल्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे, त्याची परिस्थिती काय तयार होऊ शकते इन्स्टंट. पश्चिम दिशा, इथे बेनिफिटचा झोन पण आहे आणि सेव्हिंगचा झोन पण आहे. ही बॅलन्स असेल तर इथे तुम्हाला त्याचे सुपर रिझल्ट येऊ शकतात. प्लस त्यामध्ये बघा, आपल्या घरामध्ये आपण बरेच सिनेरीचे फोटो लावतो वेगवेगळ्या प्रकारचे. ते काळजीपूर्वक लावा. बरं? एक भयंकर ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सोसायटीचं एक हे लागलं होतं, प्रत्येक सोसायटी बुडायला लागली. एक अशीच महान व्यक्ती आहेत, त्याचे बरेच ब्रँचेसेस आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत. अशा व्यक्तींची वास्तू करण्याचं मला त्या ठिकाणी हे मिळालं. त्यांच्या ऑफिसमध्ये मित्रांनो, नोट करा ना, ऑफिसमध्ये आणि घरामध्ये एक पोस्टर लागलं होतं. एक हरिण आहे, हरिणचं शिकार वाघ करतो आहे आणि वाघचं शिकार शिकारी करतो. हरिणचं शिकार वाघ करतो आहे, वाघचं शिकार तो शिकारी करतो आहे. दिसताना वाटतं की यार क्या बात है, मस्त एकदम. शिकारी खुद शिकार बन जाए, दोस्तों मिनिंग शिकारी खुद शिकार बन जाए. होतं तसंच होतं. बरेच याच्यामध्ये काही बॅलन्स करून राहिले, त्यांनी आपला साठा करून ठेवला. बरेच लोक डुबले त्याच्यामध्ये. पण ते अशा लेवलला आले होते त्यावेळेस त्यांनी 80% प्रॉब्लेमॅटिकल झालं होतं. दॅट इज अ पार्ट. तो एक पण एक लक्षात घ्या, असे भयंकर पोस्टर्स आपल्या घरामध्ये लावू नका. हिंसक प्राण्यांचं पोस्टर्स फोटो आपल्या घरामध्ये लावू नका. आणि ज्या झोन मध्ये तो लागेल ना, तो तो झोन तुमचा आयुष्याचा गडबड करून देईल, गडबड कर देईल आपला. ईशान्य झोन मध्ये लावल्यात तुम्ही हिंसक होऊन जाणार. ईस्ट मध्ये लावलेत तुम्ही प्रत्येकावर हिंसक वृत्ती ठेवणार, चिडचिड करणार, येऊन घरामध्ये सुद्धा. आणि एक नाही, नवरा बायकोवर चिड, बायको नवऱ्यावर चिड, आणि मुलं त्यांच्यावर चिडतील आणि ते मुलांवर चिडतील. ऐसा क्या हो रहा है? अगदी तो कोई आगे होते का. दक्षिणेला लावलेत नेम फॉर फेम फॉर कशामुळे कमी होणार, त्यांच्या त्या हिंसक गोष्टीमुळे. आणि नैऋत्यला असेल तर मग बघणंच काय, राहू महाराज तिथे मारझोडच करणार आहे. बरोबर आहे का. हे जे मटर विटर, हाफ मटर, फुल मटर जे केसेस होते ना, ये ऐसा राहू से होते. गलत. प्रॉपर चांगल्या संगतीमध्ये असल्याशिवाय ह्या एनर्जी होत नाही अशा. म्हणजे एखाद्याचा गुरु बॅलन्स असेल किंवा थोडस स्पिरिच्युअल लेवल त्या ठिकाणी असेल तर थोडस त्या ठिकाणी बॅलन्स पण होतं. पण नुसतं फोटो सुद्धा, हे सुद्धा फोटो सुद्धा काम करतो बरं का, भयंकर काम करतो. तर दॅट इज द पार्ट ऑफ वास्तू. ईशान्य नैऋत्य वायव्य हे वास्तू नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त भयंकर मोठं प्रमाणात वास्तू आहे. तर लक्षात घ्या, अशा म्हणजे हिंसक अशी जी गोष्ट आहे की तुमच्या त्या सबकॉन्शियस लेवलला वेगळं प्रोग्रामिंग करते. दिट इज नॉट गुड फॉर यू अँड युअर फॅमिली. पश्चिम दिशा होगा, वायू, स्पेस, चंद्र. हे सर्व लिहून घ्या. झालं त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ज्याचं हृदय, जिसका दिल हर बार होता रहता है, दुःखी आहे, कष्टी आहे, त्यांचा वायव्य दिशेत त्यांची घराला.
सॉरी, रेश्माजी काय बोललात तुम्ही? ओके. तर इथे चंद्र ज्यांचा खराब असेल त्यांचं हृदय किंवा मन हे सतत दुःखी असेल. दुःखद घटना त्यांना इन्स्टंट हे होतील, भावनात्मक होतील. हे भावनात्मक जास्त होणार. चांगली गोष्ट असेल तर ठीक आहे, पण वाईट गोष्ट असेल तर ते डिप्रेशनला सुद्धा जाऊ शकतं. चंद्र आईशी संबंधित आहे. चंद्र खराब असेल तर आईला त्रास. इथे सूर्य इष्ट डिस्टर्ब असेल तर वडिलांना त्रास. अग्नेय दिशा पत्नीला त्रास. बरोबर आहे. आईशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत, आईला त्या ठिकाणी डायग्नोस बरोबर न होणं, आजार पण वाढत जाणं. हा, आई 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 आईच्या याच्यामध्ये विचाराने टेन्शन असणं किंवा पर्सनल लाईफ मध्ये टेन्शन असणं, तर चंद्र हे होतं. अशा वेळेस तुम्हाला जर काही वाटत असेल ना, तर सोमवारी दूध जे आहे ना आपलं, दुधामध्ये दुधाकडे बघून त्याला थँक्स म्हणायचंय. उन्मेश्वर 108 वेळेस त्या दुधाला बघून म्हणायचंय. ते दूध कोणाला दान करायचंय. मंदिरात दूध टाकायचं, ते व्हायचं. हा सर्व हा हिशोब नाहीच आहे कुठे. करतात. जाप करा आणि कुठल्या तरी गरीबाला दान करा. तो दुसरं मिठाई, व्हाईट जे पण असेल ना, ते तुम्ही ते दान करू शकता. आणि 14 वर्षाच्या खालील मुलींना तुम्ही ते दान केलं तर त्याचे इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. जाताना बरेच ठिकाणी रस्त्यामध्ये काही झोपडे लागलेले असतात, त्यांचे मुलं खेळत असतात बघा, झोपड त्या ठिकाणी गरीब असतात बिचारे. काही जे रस्त्यावर फिरत असतात त्यांना सुद्धा तुम्ही दूध गरम करून किंवा त्याच्यामध्ये साखर मिक्स करून तुम्ही त्यांना दान देऊ शकता सोमवार मंडेला. ज्याचा चंद्र खराब असेल तर ज्यांना आता थोडस काही दुःख वगैरे असेल ना, त्यांनी हा प्रयोग करून बघा. गेटिंग अ ट्रिमेंडस रिझल्ट व्हेरी काही दिवसामध्ये. ओके. त्या ठिकाणी चंद्र. वायव्य दिशा. एखाद्याचं कर्जच फिटत नाहीये सर, कर्जावरती यार आहे. बरोबर आहे. लोनच फिटत नाहीये सर. त्याची वायू दिशा त्या ठिकाणी डिस्टर्ब असू शकते. कट असेल, सेप्टिक टँक असेल, टॉयलेट असेल, चुकीच्या रंगसंगती असतील, इलेमेंटल अनबॅलन्स असेल किंवा अँटी ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी असेल, तो आपका वायव्य दिशा वहां पर कंप्लीटली डिस्टर्ब होगा. कंप्लीटली डिस्टर्ब. वायव्य दिशा बॅलन्स असणं गरजेचं आहे. एखाद्याला गव्हर्नमेंट कडून काही प्रॉब्लेम येत असतील, केसेस वाढत असतील, तर त्यांची ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट म्हणजे पूर्व आणि वायव्य ह्या दोघं दिशा डिस्टर्ब असायला पाहिजे. तिथे वास्तुदोष जर असेल तर ह्या सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार होतात, है ना. तर अशा वेळेस म्हणजे प्रॉपर तुम्ही ज्या ठिकाणी वर्क करत आहात तिथून जर तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत, सपोर्ट येत नाहीये, तर तिथे हे ईस्ट अँड नॉर्थ वेस्ट त्या ठिकाणी 101% त्या ठिकाणी डिस्टर्ब असेल. बऱ्याच वेळेस लोक जिना करताना सुद्धा बस एकच टोकताळा आहे, घड्याळाच्या दिशेने जिना करायचा आहे. तो कुठे असू द्या. बरोबर आहे का? तर असं नाहीये. मी मागच्या लेक्चरला एखाद्या वेळेस सांगितलं असेल. आता या सर्व गोष्टी ह्या इम्पॉर्टंट आहेत, ह्या निघत राहतात. कनेक्ट झालं की तुम्ही नोट डाऊन करा. बरोबर आहे का? घड्याळाच्या दिशेनेच पाहिजे जिना असं नाहीये. काही चुकीच्या याच्यामध्ये तो अँटी क्लॉकवाईज असेल तर चांगला रिझल्ट देईल, क्लॉकवाईज असेल तर मग तिथे प्रॉब्लेम असतील. ईशान्येला जिना असेल, क्लॉकवाईज असेल, जसं स्क्रू तुम्ही टाईट करणार तसं तो टाईट होत जाईल. त्याचं डिप्रेशन एन्झायटी त्या ठिकाणी जाईल. अँटी क्लॉक असेल तर कोई बात नाही. काही वेळेस आपल्याला दिसतं तसं नसतं म्हणून जग असतं. तर हा सुद्धा एक सायन्स, एक खोलवर पार्ट आहे. अप्लाइड सायन्सचाच पार्ट आहे. 360 सब्जेक्ट्स आर देअर. वास्तू इज नॉट अ सिंगल पार्ट. वास्तूमध्ये तुम्हाला किती गोष्टी सांगितल्या मी. सबकॉन्शियस लेवल सांगितलं, ऑरा सांगितलं, एनर्जी सांगितली, त्याचे प्रत्येकाचे ऍट्रिब्यूट सांगितले, प्लॅनेट सांगितले. दिस इज अ पार्ट ऑफ सिंगल वास्तू. दिस इज अ पार्ट ऑफ 360 सब्जेक्ट्स इज देअर.
आणि इफ वन ऑफ द पर्सन इज कंटिन्यू इन दिस फील्ड, आफ्टर दॅट समटाइम्स काय होतं, त्या तुम्ही कुठलेही काम करा, एका कामामध्ये तुम्ही निरंतर असाल ना, तुम्हाला तिथे सिद्धता प्राप्त होते निरंतर. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर तुम्ही प्रोफेशनल लेवलला जर कोणाची इच्छा असेल, तुम्ही प्रोफेशनल लेवलला स्वतः तुम्ही जाऊ शकता. आणि हे प्रोफेशन असं आहे ना, हे प्रोफेशनच असं आहे की इतरांचं सोनं करायचं. जे आपण इतरांना देतो ना, प्रकृती काय करते, इतरांना फक्त देण्यासाठी असते. आपण आपण जे देणार ते रिव्हर्स मध्ये आपल्याकडे. तो जितना आप दोगे, जितना लोगों की जिंदगी आप आबाद करोगे, उतना वो एनर्जी आपकी तरफ रिटर्न में आएगी. तो दिस इज अ डीप साइंस, रॉकेट साइंस. उत्तर दिशा चंद्र है ना, चंद्र आई श्री यांच्याशी पण, स्त्री यांच्याशी पण संबंधित आहे. तर मी याचं सांगितलं तुम्हाला उपाय की काय करायचं असं. ठीक आहे. शनी महाराजाचा एक उपाय तुम्ही लिहून घ्या. ज्यावेळेस कोणाला दशा अंतर्दशा प्रत्यंत दशा किंवा 7.5 चालू असेल, छोट्या पॉकेट साईजची हनुमान चालीसा घ्यायची. राईट. एक तर शनिवारी तुम्ही दर्शन करता येत असेल तर वेल अँड गुड. हनुमानजीचा हनुमान चालीसा घ्यायची, त्याच्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो ठेवायचा. पासपोर्ट साईजचा फोटो ठेवायचा. त्याला ठेवून बंद करून विसरून नाही जायचं. बऱ्याच वेळेस काय करतात, कपाटामध्ये सुद्धा काही फोटो असतात देवतांचे. त्याला जर बंदिस्त करून ठेवलं, तुम्हाला जर 2-4 दिवस बंदिस्त करून ठेवलं, तर तुमची अवस्था कशी होणार आहे. तर ती एनर्जी ब्लॉक होऊन जाईल तिथे. तर कुठल्याही कपाटामध्ये कुठल्या देवतांचे फोटो ब्लॉक नका करू. तुम्हाला तो ते घ्यायचं आहे, तुमच्या देवाऱ्यात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक दिवसाला किंवा 2 दिवसात 3 दिवसात तुम्हाला त्यांना सकाळचा जो सूर्यप्रकाश आहे हा तुम्हाला दाखवायचा आहे. त्याच्यामध्ये ती ठेवायचं आहे तुमच्या फोटोसोबत. ओके. आणि काळी उडीदची डाळ जी आहे ती तुम्ही मंदिरामध्ये किंवा गरीबामध्ये तुम्ही दान करू शकता. सर्वात बेस्ट इम्पॉर्टंट, जे कामगार वर्ग आहेत त्यांना दान करा. काही घरामध्ये काम करणारे काही कामगार वर्ग आहेत, इतर ठिकाणी काही कामगार वर्ग आहेत. जे कामगार आहेत हे सर्व सॅटर्न शनीशी संबंधित आहे. आणि त्यावेळेस अवॉइड करा तुमचं एखादी लेदर तुम्ही शूज वापरत असणार, बेल्ट वापरत असणार, वॉलेट वापरत असणार, तिथून थोडंसं अवॉइड करा काही दिवस. बघा तुम्हाला तिथून निश्चितच अल्टिमेट रिझल्ट प्राप्त करायचे. की लेदर इज सफिस टू तिथे सॅटर्नचे ती एनर्जी जास्त वाढवून देतात. बरोबर आहे. आणि सिलेंडर होऊन जात त्या एनर्जीला. सो दिस इज अ रेमेडीज ऑफ सॅटर्न. पुढे जसं जसं लेक्चर असेल तसं तुम्हाला ते. और सबसे इम्पॉर्टंट, ह्या सेशनच इम्पॉर्टंट आणि आयुष्यातला संपूर्ण इम्पॉर्टंट तो म्हणजे सर पैसा. तो जे उत्तर में है ना, यहाँ पे कुबेर और बुध ग्रह. ओके. तर ज्यांचा बुध खराब असेल, त्यांच्या ह्या दिशेमध्ये प्रॉब्लेम असतील, चांगलं करायचं असेल, त्याला तिथे बॅलन्स करा, एनर्जाइज करा, तो तुम्हाला त्या ठिकाणी सुपर अल्टिमेट रिझल्ट आणायला तयार होतील. ज्यांचा बुध खराब असेल, त्यांच्या वाणीमध्ये स्पष्टता नसेल, वाणी सतत म्हणजे बोलण्याची जी शक्ती आहे, जी वाणी आहे ती त्या ठिकाणी रश होऊन जाते, खराब होऊन जाते. बुध जिसका अच्छा रहेगा उसको पैसा बहुत आएगा. सर 20% वर्क किया, 100% रिटर्न पा रहा हूँ. आई एम हैप्पी. साउथ वेस्ट, नॉर्थ अँड नॉर्थ वेस्ट अँड वेस्ट हे बॅलन्स असेल तर शेअर मार्केट अच्छा चंगा काम करेगा. उस बंदे के लिए. ओके. कुबेर जिसको उत्तर मध्ये सेप्टिक टँक असणं, बोरिंग बेस्ट आहे. सेप्टिक टँक, टॉयलेट, अडगडचा सामान, बंदिस्त खोली, स्टोरेज, जिना है ना, तिथून हाईट, जास्त हाईट असलेले रूम्स, हे सर्व वास्तुदोष आहे. अँटी एलिमेंट कलर, रेड कलर. बरोबर. एक सलूनचं दुकान आहे, प्रसिद्ध दुकान आहे.
असंच एकाने एक वास्तूचं माझं सेशन होतं ऍडव्हान्सचं. माझे एक स्टुडंट त्यांनी प्रश्न केला, सर इसके बाहर जो है ना वो रेड कलर दिया गया है, बाहर इसका रेड कलर दिया गया है नॉर्थ साइड में. तर त्या जो सॉरी त्याच्या याच्यामध्ये बाहेर साईडला आउट साईडला त्याचं व्हाईट कलर होत आहे. आणि तो म्हणतो का सर याचं दुकान काही चालतच नाहीये. तर बोलणं असं झालं की त्याची एंट्री जरी नॉर्थला असेल तर त्याने इनसाइडला काय प्रोग्राम केलाय, काय तिथे चुकी केलंय हे तू त्याला सांगितलं त्या ठिकाणी जाऊन बघून आहे. त्या ठिकाणी अँटी कलर असेल तर इज शॉकिंग. नॉर्थला त्या ठिकाणी रेड कलर होतात आणि रेड कलरचे कर्टन त्या ठिकाणी लागले. तुमच्याही घरामध्ये रेड कलरचे कर्टन असतील, एखादी ट्रायंगल असेल, सुया असतील. आजकाल घरामध्ये सुई दोरा प्रत्येकाकडे असतो, पण कुठे जिथे हात बसला तिथे ते ठेवून देऊन आपण मोकळा होतो. तर उत्तर दिशेला जर सुई असेल, ईशान्य दिशेला जर सुई असेल, टोकदार वस्तू असेल, तर तिथे सुद्धा तुमचं उत्तर किंवा कुबेर तुमचा खराब होतो. ईशान्य दिशेला असलेल्या सुई किंवा कुठल्याही टोकदार वस्तू त्या व्यक्तीला डिप्रेशन पासून वाचवू शकत नाही. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाला आपण मेसेज देतो की या आ बैल मुझे मार. त्या दोन दिशा फार पॉवरफुल आहेत. या दोन दिशेतून अतिशय सुपर आणि पॉवरफुल एनर्जी आपल्या वास्तूमध्ये येते. सुई टोकदार कुठे ठेवायच्यात? अग्नीचं काम आहे ना. टोक म्हणजे अग्नी, त्रिकोण म्हणजे अग्नी. चुबरा दर्द हो गया अग्नि, तो अग्नि की दिशा में उसको रखो. ईशान्य उत्तर ईस्ट मध्ये ठेवणार तर तुम्हाला तिथं सामाजिक क्षेत्रापासून तुम्ही लांब होणार. फक्त एक सुई इतना बड़ा काम करते भाई. इन्हें बोला ना 360 सब्जेक्ट्स आर देयर इन वास्तु. यू आर अ लकी पर्सन इन दिस सेशन की तुम्हाला सर्व या गोष्टी मिळत आहेत. तर साधं सुई सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीचं काम करण्यात येतात. तर अशा पद्धतीने आता हा पूर्ण एक बेसिकचा हे झालेला आहे. हा बेसिक प्लस ऍडव्हान्स असं घेऊन टाकला तुमचा आज. So today is your lucky day. Always thankful to your goddess energy or guru energy. काल ही सब बोल रहा मैं तुम्हारा कि गॉडेस एंड गुरु एनर्जी ऑलवेज थैंकफुल रहा तो आपका ईशान्य गुरु वहां पर बैलेंस होना शुरू हो जाएगा. ओके. तर आता हा जो स्क्रीन आलाय ना, या स्क्रीनचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्ही लिहिलंच असेल, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा गुरु चांगला करायचा असेल तर तुम्हाला लिहावंच लागेल. ज्यांनी लिहिलं नसतील त्यांचा गुरु ऑटोमॅटिक तिथे ब्रेक झाला. गुरु का ब्रेक होतो? गुरु इज कनेक्टेड टू युअर सबकॉन्शियस माइंड और माइंड. आणि हाताची बोटं हे मुवमेंट कशाला करतात? तर तुमच्या सबकॉन्शियस लेवलला कनेक्टेड असतात. मैंने बोला 360 डिग्री और 360 सब्जेक्ट आर देयर. तो आप मूवमेंट नहीं करोगे तो उसको मैसेज नहीं जाएगा. राईट. जे लिहिण्यामध्ये जे आळसपणा करत असतील त्यांनी आपली आग्नेय दिशा बघून घ्यायची, दक्षिण दिशा. ओके. 100% त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल. आता तुम्ही एक एक गोष्ट ज्यावेळेस तीक्ष्ण नजरे बघणार, बरोबर आहे, डीप मध्ये बघणार, तुम्हाला सेन्स येणं सुरू होतं. म्हणजे बोला ना 10% दिसतंय, 90% नाही दिसत आहे. जो नहीं दिखता वही हमारे लिए सबसे इम्पॉर्टंट है. आपण बीज मध्ये काम करतो, झाडावर काम करतच नाही. झाड तो रिजल्ट है ना. बीज क्या है? जैसे सोर्स, सोर्स पे ही काम किया तो बीज का रूपांतर तो पेड़ में तो होना ही है भाई. रिजल्ट तो आना है, सुख तो आना है, पैसा तो आना ही है, बिजनेस अच्छा चलना ही है, रिलेशन तो जुड़ना ही है ना, खुशी तो आनी है, स्वास्थ्य तो मिलना है. तो पेड़ पे काम मत करो, बीज पे काम करो. तो आज जो है ये सबसे बड़ा बीज आपके, आज अगर आपने इसको ध्यान से सुना तो ये प्रोग्राम हो गया आपके सबकॉन्शियस में. ओके. थँक्यू व्हेरी मच. आजचं सेशन आपण इथे वाइंड अप करूयात. तुम्ही अटेंड आलात त्याबद्दल तुमचं थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही याचा प्रयोग तुमच्या घरामध्ये तुम्हाला लक्षात येईल एक करता. नेक्स्टचे प्रत्येक सेशन तुमचे विजन ओपन होत जातील. अरे असं आहे, अरे असं आहे. पण ते केव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करणार तेव्हा, कारण कनेक्शनच्या वेळेसच हे सर्व गोष्टी ऑटो मोड मध्ये असतात. तर ते नोट करणं अतिशय गरजेचं आहे. या सेशनचा व्हिडिओ जो आहे ना
तुमचे ज्यांनी ज्यांनी अटेंड केले त्यांनी त्या ग्रुपमध्ये हाय हाय म्हणून ठेवायचं. हाय सर, हाय अटेंड द क्लास, अटेंड द क्लास, अटेंड द क्लास. Those that attend this class today, only the people of private त्यांना मी प्रायव्हेट लिंक पाठवणार आहे. तेच तो व्हिडिओ बघू शकणार आहे. ओके, चलो थँक्यू व्हेरी मच. आता वाजलेले आहे 9:30, म्हणजे आज जवळजवळ आपण 3 तासाचा सेशन कंप्लीट झालेला आहे. ग्रेट. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आता तुम्ही अनम्यूट करून मी शेअर शेअर बंद करू. आता शेअरिंग बंद करू, हे स्क्रीन बंद करू. चॅट बॉक्स मध्ये एस एस म्हणा. कोणाला अजून काही लिहायचं असेल किंवा स्क्रीनशॉट काढायचं असेल तर निघून जात. ओके ओके, थँक्यू उमेशजी. महेंद्र सर, डॉक्टर महेंद्र सर, थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू दीपकजी, थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच. ग्रेट. कोणाला काय विचारायचं आहे? त्यांनी हँड रेज करायचं आहे. अदरवाईज 5 मिनिटांमध्ये आपण सेशन संपवूया. कारण आजचा सेशनच एवढा शांतपणे झालेला आहे ना. कदाचित कोणाला काही शंका नसेल, जरी असली तरी त्यांनी ग्रुपमध्ये मेसेज टाकून द्यायचा, लिंक सेंड करा, अजून छान स्टडी होईल. येस, बिलकुल 100% मिळेल तुम्हाला, है ना. चलो, गुड बाय, थँक्यू, नमस्कार, शुभरात्री. थँक्यू दीपक, थँक्यू. सर्वांना धन्यवाद.